ऑफिशियल पंचांचा इशारा येईल. ऑफिशियल पंचांचा इशारा आलाय. मॅचला सुरुवात होईल. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 नाउ स्टार्ट. थँक्यू सो मच. पहिलाच बॉल अप्रतिम आणि ते व्हाईट बॉल करार दिलाय, व्हाईट माउस दिलाय आणि पहिला बॉल आकाश सामंतराय यांचा आपण पाहतोय. व्हाईट बॉल याचसाठी केला होता टास शेवट गोड होवा. हा शेवट गोड कोण करणार ही असणारी मॅच कॅडनेस प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 1 से फायनलची मॅच. मेगा फायनल सध्याच्या घडीला आपण पाहतोय. सिया 11 विपक्ष कालिका वॉरियर्स. तर पहिला चेंडू आपण पाहिला अगदी डॉट. तर इथे मात्र व्हाईट बॉल आला आणि व्हाईट आणि अवांतर धावेने खातं मात्र खोललं गेलंय. दुसरा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. अखोट टप्प्याचा चेंडू हवेमध्ये. झेलची संधी आहे. झेल मात्र टिपला जाईल का आणि फलंदाज ओ यू टी आउट डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. अमोल पवार. पवार इज गॉन बॅक टू पवलँड. डगआउटच्या दिशेने परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला जाताना आपल्याला पाहायला मिळतील. अमोल अगदी जबरदस्त बॅटर होता. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली खेळी गेली होती निवृत्ती सर. आणि या मॅच मध्ये मी नेहमी म्हणत असतो अंतिम क्षणाला अंतिम टप्प्यात जो लढतो तो योद्धा. इथे मात्र अमोल पवार फ्लॉप झालाय. आपल्या टीमला गरज होती संकटाच्या वेळी जो संकटात उभा राहतो तो खरा संकट मोचक. नक्कीच. परंतु या ठिकाणी आकाश सामंतरायाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आज आकाश सामंतराय म्हटलं ना की सातारा प्रीमियर लीग मध्ये ज्याने उत्कृष्ट गोलंदाजी टाकली होती आज कॅडनेक्स प्रीमियर लीग मध्ये देखील चांगली गोलंदाजी करताना हा बोर्णे गावचा सितारा. गावाचं नाव आपल्या टीमचं नाव आणि आता मात्र या ठिकाणी सिया 11 टीमचं नाव करताना सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिला चेंडू वाईट. त्याच्यानंतरचा चेंडू इथे मात्र आपण पाहिला तर डॉट आणि तिथे मात्र विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. फलंदाजीसाठी नवीन बॅटर सागर मुसळे मैदानाच्या आतमध्ये संघनायक पाहायला मिळतील. अखोट टप्प्याचा चेंडू आहे. स्पंच केला. तिथे मात्र आहे क्षेत्ररक्षक. कोणती धाव नाहीये. डायरेक्ट हिट झालेलं नाहीये. परंतु एकही धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. सिया 11चं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे सर मैदानाच्या आतमध्ये. दोन चेंडू झालेत आणि फक्त एक धावा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त मॅच. मेगा फायनलची लढत. क्रिकेटचा खेळ अगदी जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न. चेंडूला उंची सेफ झोन. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न नकार दिलाय. सिंगलने धावा दिले ते मात्र धाव फलकावरती 2 धावा. निवृत्ती सर नशा मोहब्बत का क्रिकेट का होश तो तीनों में खो जाते. मोहब्बत रुला देती है और क्रिकेट का खेल एक दूसरे को मिला देती है. हा क्रिकेटचा खेळ आहे. टेनिस बॉलचा खेळ जाळं विकून गेलाय संपूर्ण महाराष्ट्रात. तर कॅडनेक्स प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय मेगा फायनलची मॅच. आकाश सामंतराय समोर शेपाल झाले. त्याच्यानंतर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला फील्ड केलंय. टाळ्यांचा कडकडाट टाळ्यांचा गडगडाट अगदी मैदानाच्या बाहेरून अगदी डगआउट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. काय एफर्ट्स दाखवलेत. पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी बांधून ठेवलंय झगडून ठेवलंय फलंदाजांना. इथे मात्र मोठा फटका खेळू देत नाहीयेत. आणि आकाश सामंतराय हे मोठं नाव आहे. आज गोलंदाजीच्या यादीमध्ये याचं नाव अगदी हक्काने बोर्णे टीम कडून घेतलं जातं. सातारा ग्रामीण मध्ये घेतलं जातं आणि हाच तो गोलंदाज आकाश सामंतराय पाहायला मिळतोय. हॉट बॉल इथे मात्र आपण पाहतोय. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळतेय. तब्बल आपण पाहतोय आकाश सामंतराय नाव नेहमी आपण पाहतोय चर्चेत राहिलंय. मोठी स्वप्न बघा. त्या पद्धतीने कष्ट करा. संघर्षाची तयारी ठेवा. केलेले कष्ट कधीच वाया जात नाही आणि जे पेरलं जातं तेच या ठिकाणी उगवतं. तुम्ही केलेली मेहनत ती मेहनत तुमच्या कामाला येईल. त्याच वेळेला तुम्ही जिंकणार. इथे मात्र चांगला चेंडू आहे. तिथे मात्र आपण पाहतोय चेंडू मात्र मिस झालाय. पाठीमागे चालला. एक सिंगल आले. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. थ्रो चांगला आहे. रनआउटची संधी आहे. परंतु तिथे मात्र आपण पाहतोय इथे मात्र सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये 2 धावा कमिट करत असताना फलंदाज सागर मुसळे आणि त्यांच्या साथीला आपण पाहतोय तेजस
पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहतोय. पहिलं षटक सर संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या धावफलकावरती 4 आणि 1 गडी बाद झालाय. पहिल्या षटकाची सांगता आणि धावफलकावरती धावा दिले तर तब्बल 4 धावा आणि विकेटचं पतन आपण पाहू शकाल. 1 विकेट आपल्याला पाहायला मिळते. परिस्थिती गंभीर आहे आणि मराठा आमचा खंबीर आहे. निश्चितच आपण पाहतोय फायटिंग करावं लागेल. 6 चेंडू जरी संपले तरी अजून 18 चेंडू शिल्लक आहेत. मॅच रफ अँड टफची, मॅच अस्तित्वाची, मॅच सन्मानाची, मॅच प्रतिष्ठेची, मॅच संघ मालकासाठीची, मॅच आपल्या मेहनतीची. मैदानाच्या आतमध्ये CI11 आणि दुसऱ्या जोडीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कालिका वॉरियर्स टीम. हालात कैसे भी हो बात रोया नहीं करते, सीने में जिनके जुनून है वो कभी हिम्मत खोया नहीं करते. हिम्मत दाखवावी लागेल निवृत्ती सर. नक्कीच या ठिकाणी नितीन शिंदे. एक बॉल आता मात्र डॉट चेंडू आलाय. कालच्या दिवसापासून पाहिलं आजच्या दिवसापर्यंत आपण पाहिलं तर शेवटची मेगा फायनल पाहतोय. कालच्या दिवसामध्ये हसत खेळत दिवस कसा गेला हा सर्व क्रिकेट वेड्यांचा आपल्याला देखील माहिती नाहीये. आजचा दिवस देखील तोच पाहायला मिळतोय. म्हणूनच म्हटलं जातं ना, कोण हसून गेला कोण फसून गेला हे महत्वाचं नाहीये, वरच्या वर्गात कोण घेऊन गेला हे महत्वाचं आहे. आणि या वरच्या वर्गात घेऊन जाणारी मॅच म्हणजेच कॅडनेक्स प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 1 मेगा फायनलची मॅच आपण या ठिकाणी सर पाहतोय. निश्चितच आपण पाहतोय ज्या पद्धतीने लढत बऱ्याच प्रीमियर लीग आपण पाहत असतो आणि त्या प्रीमियर लीग मध्ये सेमी फायनलचा थरार मात्र जबरदस्त होतो. परंतु मेगा फायनलची लढत नेहमी एकतर्फी पाहायला मिळते. हा क्रिकेटच्या पटलावरचा मोठा इतिहास आहे. इथे काय घडेल, इथे काय घडेल येणारा काळ वेळ सांगून जाईल. मी नेहमी म्हणतो हु विल इन द मॅच आय डोंट नो बट वी शो बिग फाईट. मॅच कोण जिंकेल हे सांगू शकत नाहीये, परंतु क्रिकेटचा विजय होणार यात शंका देखील नाहीये. कारण असं म्हटलं जातं काम के बिना दाम नहीं, मेहनत के बिना फल नहीं और विदाउट प्रैक्टिस के बिना क्रिकेट का खेल नहीं, खेल नहीं, खेल नहीं. तर सलमान पटेल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मेगा फायनल आपण सध्याच्या घडीला पाहतोय. कालपासून घेतलेली मेहनत, परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि हाच खेळ मैदानाच्या आतमध्ये नितीन शिंदे यांचा चेंडू अगदी पाहायला मिळतोय. चेंडू मात्र सीमारेषेकडे जातोय. टन 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 चेंडू जाईल सीमारेषे पार, होतोय फोरार. आल्या आल्या स्वागत केलंय सलमान पटेलच्या बॅट मधून क्रॅकिंग चौकार. चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. फटक्यामध्ये ताकद आहे, फटक्यामध्ये वजन आहे, फटक्यामध्ये धार आहे, फटक्यामध्ये सर्व काही आहे. आणि सलमानने सांगितले आता मात्र मी थांबणारे नाहीये. पहिल्या चेंडूवरती खेचला, इथे मात्र नितीन शिंदेच्या गोलंदाजीवरती क्रॅकिंग चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन शिंदे म्हटलं की एक आनवळेवाडीचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला चेंडू आहे, पायावरती जाऊन आदळला आणि ते मात्र डॉट डिलिव्हरी टाकताना या ठिकाणी नितीन शिंदेला सध्याच्या घडीला आज पाहिलं तर चांगली गोलंदाजी सर करताना आपल्याला नितीन शिंदे पाहायला मिळतोय. आठ धावा अगदी आपण पाहतोय. 8 धावा धावफलकावरती बॅटिंग करावी लागेल. यावेळेस कलवट टप्प्याचा चेंडू अगदी आपण पाहतोय. कार्पेट येईल, मिसफील्ड होती आहे, दडपण दोन्ही बाजूला आहे. घर फिरले की घराचे वाशही फिरतात अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्लो बॅटिंग चालू आहे, दमकम दाखवत नाही निवृत्ती सर, दमकम दाखवावा लागेल. मी नेहमी म्हणतो कुंडीला कटकटाना सन्नाटा है जमाना, कुंडीला कटकटाना सन्नाटा है जमाना, दम है तो चौवा चक्का लगाना. किसमें कितना है दम उसको कहते हैं बाजीराव सिंघम. इथे मात्र चेंडू मात्र रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक सिंगल डाव पाहायला मिळते. सलमान पटेल सध्याच्या घडीला आपण पाहतोय. त्याच्या साथीला जर पाहिलं तर तेजस पवार सध्याच्या घडीला 2 षटकांचा स्पेल कंप्लीट झालाय. धाव संख्या चालू आहे 11 धावा. सर काय सांगाल, काल आपण पाहिलं याच क्रीडांगणावरती सकाळपासून मॅच पाहिल्या 70, 80, 60, 65, 78 अशा धावा पाहायला मिळाल्या. परंतु जसे सामने पुढे गेले, सेमी फायनल असेल, क्वार्टर फायनल असेल, तिथे मात्र धावांचा वेग कमी पाहायला मिळाला. सेमी फायनल मध्ये खूप साऱ्या धावा कमी पाहायला मिळाल्या आणि आता मात्र मेगा फायनल मध्ये 2 षटकांच्या पाठीमागे फक्त 11 धावा आणि 2 गडी बाद. निश्चितच आपण प्रीमियर लीगची स्पर्धा पाहतोय. लीग फॉर्मॅटला आपण नेहमी अनुभवतो. सेकंड डे मध्ये किंवा 2 ते 3 दिवसानंतर खेळपट्टीमध्ये बदलाव येतो आणि त्याचा फायदा कधी कुणाला जाईल सांगू शकत नाहीये.
परंतु नशिबाला बदलण्याची ताकद आपल्यामध्ये असायला हवी. मी नेहमी म्हणत असतो की जेव्हा तुम्ही जिद्दीने खेळता लढता तेव्हा यश नक्कीच तुम्हाला मिळत असतं. आयुष्यात संकटांचं येणं म्हणजे पार्ट ऑफ लाईफ आणि त्या संकटांवरती मात करणं म्हणजे आर्ट ऑफ लाईफ. नितीन शिंदे इथे मात्र कॅच पकडलीये. सलमान पटेल बॅक टू पवेलियन माघारी जाताना पाहायला मिळतोय. इथे मात्र अजून एक धक्का नितीन शिंदेच्या गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. खरं म्हटलं जातं ना, क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्हाला अगदी खेळ खेळायचा असेल तर तिथे मात्र चिकाटी जिद्दीने आणि इथे मात्र मेहनतीने करावं लागतं. म्हणूनच म्हटलं जातं आयुष्य पूर्ण शून्य झालं ना तरी हार मानू नका, कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे आहेत ना त्याच्यामध्ये ताकद धमक आणि चमक देखील असायला हवी लागते. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर सध्याच्या घडीला दाखल झालाय, अर्थातच चेतन कदम. निश्चितच खराब परिस्थिती, डोळाची परिस्थिती, मेगा फायनलची लढत, 2 दिवस केलेली मेहनत या क्षणाला फ्लॉप होईल. अगदी आपण पाहतोय संकटामध्ये आलाय संघ बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे सिया 11 संघ प्रथम बॅटिंग करतोय. कालिका वॉरियर्स अगदी आपण पाहतोय गॅप मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न, फिल्डिंग चांगली सुरू आहे. किती धावा मिळतील? अगदी 2 धावा या ठिकाणी पळून काढल्यात. जबरदस्त उपट पाहतोय. ही खुन्नस, ही ठसन, हा क्रिकेटचा जलवा, हे क्रिकेट रणकंदन, क्रिकेटचा संग्राम असाच तुम्हाला पाहायला मिळेल बिग प्लॅटफॉर्म कॅटनेक्स कंपनीच्या माध्यमातून. कॅटनेक्स प्रीमियर लीग 2026 पहिलं पर्व. तर इथे मात्र पहा कॅचची संधी आहे. फलंदाज बाद होताना सध्याच्या घडीला आपण पाहतोय कालिका वॉरियर्स टीम इथे मात्र सध्याच्या घडीला अगदी संकटात आली आणि या संकट मोचक म्हणून इथे मात्र फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये थांबावं लागेल. आता मात्र इथे पाहतोय संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय 13 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 2.3 षटकांचा खेळ झालाय. आणि मैदानाच्या आतमध्ये आता मात्र नवीन बॅटर विक्रम लोहार मैदानाच्या आतमध्ये आता निघाला. इथे मात्र खंबीरपणे आणि इथे खंबीरपणे फलंदाजी करावी लागेल, परंतु जसे जसे चेंडू डॉट होत आहेत ना तसं तसं प्रेशर आपल्याला कालिका वॉरियर्स संघासमोर पाहायला मिळतंय. आणि त्याच प्रेशर मध्ये एक एक फलंदाज नांगी टाकतोय आणि मागे येताना सर पाहायला मिळतोय. नेहमीच आपण पाहतोय बघा, मी पहिलेच म्हटलं होतं लीग फॉर्मॅट मध्ये 4च्या 4 सामने जिंकला होता, 8 पॉईंट लिडिंग केला, सेमीफायनल मध्ये जिंकला आणि खऱ्या अर्थानं मेगा फायनल मध्ये लढखडताना पाहायला मिळतोय. क्रिकेटचा खेळ आहे, चर्चा करूया चेंडू नंतर. पुढील चेंडू इथे मात्र चांगला फटका आहे, अगदी इथे मात्र चांगला पॉवरफुल स्ट्रोक इथे मात्र पाहायला मिळतोय आणि इथे मात्र 6 धावांसाठी फटका आलाय. फलंदाज आपण पाहतोय विक्रम लोहारच्या बॅट मधून आता लोहा मात्र गरम केलाय आणि चेंडूला फेकून दिलाय 6 धावांसाठी. निश्चितच आपण पाहतोय धाबा झाले त्या 19 4 विकेटचं पतन. बैटर मात्र चांगली बैटिंग करतोय, फूल मांगोगे तो गुलदस्ता देंगे और खराब गेंद डालोगे तो चौवा छक्का लगाएंगे. पुढील चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय आणि इथे लोअर फुल टॉस चेंडू होता, फुल टॉस बॉल वरती इथे मात्र फुल टॉल वसूल केला जातोय. असं म्हटलं जातं ना, फुल टॉस बॉल वरती इथे मात्र षटकार आलाय आणि फुल टॉस बॉल हा एक बेरर चेक असतो, त्या चेक वरती तुम्हाला सही करायची असते. इथे मात्र सही केली आहे 6 धावांसाठी. पाडा बोलला गेलाय 6चा आणि फलंदाज इथे मात्र आता सुपर डुपर रंगात आणि रंगातच असताना पाहायला मिळतोय. फलंदाज इथे मात्र आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला विक्रम राकेश. तर निश्चितच आपण पाहतोय धाबा आले त्या 25 धाबा, 25 रन्स. हॅलो हॅलो. तर इथे मात्र आपण पाहिलं तर हॅलो तर इथे मात्र पाहिलं तर इथे मात्र फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि आता मात्र आता इथे षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3 षटक संपलेत, 25 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सर आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे.
हॅलो चला विनंती असेल लगेच आपण पाहतोय धावफलकावरती धावा झाल्या त्या 25 धावा. हॅलो हॅलो 4 विकेटचं पतन. हॅलो तर ही ते मात्र फटका चांगला आहे. फटका अगदी नो मॅन्स लँड मध्ये पडल्यानंतर एक सिंगल धाव आली आहे. सचिन शेडगे त्या ठिकाणी आपण पाहतोय. त्यांचा आवाज आपण गेली सकाळपासून ऐकतोय आज मैदानाच्या आतमध्ये. खरं तर फिल्डिंग करताना क्षेत्ररक्षण करताना सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. आणि इथे मात्र पाहतोय 3.1 चेंडूचा खेळ या ठिकाणी कम्प्लीट होत असताना 26 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सर आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. 26 रन 26 धावा 4 विकेटचं पतन. आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येईल वेल जज करतोय. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एन्जॉय केलं जातोय. जबरदस्त पण आपल्याला पाहायला मिळतोय. मेहंदी रंग लाती है सूखने के बाद में गेंदबाज को मजा आता है विकेट लेने के बाद में. एफर्ट दिलाय चांगली कामगिरी केली आहे. जबरदस्त एफर्ट देतोय. जीव पणाला लावला जातोय संघ मालकासाठी या आयोजनासाठी कॅडनॅक्स प्रीमियर लीग साठी अस्तित्व पणाला लावताना प्रत्येक खेळाडूची खेळी आपल्याला पाहायला मिळते. कधी गोलंदाज कधी फलंदाज अगदी जबरदस्त बॅटिंग करताना आपण पाहतोय. कधी गोलंदाज लीड करतायत. नेहमी मी म्हणत असतो की स्वप्न उराशी बाळगलेला अस्तित्वात उतरवण्यासाठी मेहनत जिद्द आणि चिकाटी यांचं संमिश्र मिश्रण इम्पॉर्टंट आहे. मी नेहमी म्हणतो लक इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन द क्रिकेट. नशिबाची साथ देखील तितकीच हवी आहे. निवृत्ती सर तर थँक्यू सो मच. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य तेजस निफाने मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि त्याच्या बॅटिंग साठी मात्र गोलंदाज आदित्य आहे. आणि त्याच्या गोलंदाजीसाठी विकेट साठी इथे मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. रोशन निफाने यांच्याकडून आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय एक सिंगल धाव आली आहे. आणि सिंगलच्या मध्ये त्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती झाली 27 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सर आपण जर कालच्या पासून पाहिलं तर एकही मॅच मात्र हरलेली नाहीये. परंतु या मॅच मध्ये मात्र नांगी टाकली गेली आहे कालिका वॉरियर्स टीमने. निश्चितच आपण पाहतोय 27 धावा 5 विकेटचं बदल 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आपल्यातून फटका जबरदस्त फट अगदी स्टँडर्ड डिलिव्हर वर बॅटिंग जबरदस्त फट आणि चांगला फटका दमदार फटका पाहायला मिळतोय. थांबले बल्ला हाथ में अब तो महासमर होगा हर बॉल बाउंड्री से बाहर होगा. काय जबरदस्त बॅटिंग निवृत्ती सर. नक्कीच या ठिकाणी आता मात्र षटकार आलाय. मागे काय चुकलं यापेक्षा पुढे काय सुधारता येईल याचा विचार जास्त महत्वाचा असतो. इथे विचार करावा लागेल आणि विचाराने फटके देखील खेळताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. तेजस पवारच्या बॅट मधून इथे मात्र षटकार आलाय. आता मात्र या ठिकाणी आदित्य पुन्हा एकदा निघालाय. अजून एक हाफ ट्रॅकर षटकार सेट ऑन फायर. गोलंदाजाला करत असताना घायल तेजसच्या बॅट मधून अजून एक मोठा फटका 6 धावांसाठी षटकार येताना सर पाहायला मिळतोय. निश्चितच आपण पाहतोय धावफलकावरती बघा आता चित्र थोडस पलटलंय. मी नेहमी म्हणतो जैसे पॉलिटिक्स रंग बदलता है जैसे गिरगिट रंग बदलता है वैसे क्रिकेट का खेल भी रंग बदलता है. 39 रन्स 5 विकेट 3.5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. कालिका वॉरियर्स अपोजिशन मध्ये सिया 11 टीम. जास्त वेळ दौडू नका प्लीज. चला रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांना विनंती करेन आपण या. अमोल फडतरे आपल्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. अमोल फडतरे त्याचबरोबर युवराज माने यांनाही विनंती करेन आपणही मुख्य व्यासपीठावरती या. आपला शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. खरं तर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलेलं आहे आदरणीय श्री अमोल फडतरे आणि युवराज माने यांचा शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. चला पंचांचा निर्णय आलाय. फेअर डिलिव्हरी आहे. चला लगेचच आपण फॉलोअप घ्या. विकेटच्या पाठीमागे चेक करायचं आहे ना ते चेक करतायत. पंच सांगतात पाहिलंय विकेटच्या पाठीमागचं आपण विचारलंय फेअर डिलिव्हरी घोषित केली. एक पाय पुढे आहे एक पाय मागे आहे असा तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. फेअर डिलिव्हरी मॅच ऑन करा. वेळ अपुरा आहे. कॅडनॅक्स प्रीमियर लीग दमदार आयोजन. कोणतेही या ठिकाणी आक्षेप घेतला जाणार नाहीये. लगेच मॅचला करा सुरुवात. होऊ द्या स्टार्ट. तर धाव संख्या झाले धावफलकावरती सध्याच्या घडीला 39 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहतोय आदित्य. आणि
तेजस मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगला फटका आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. कॅच मात्र सचिनने पकडली आहे आणि फलंदाज तेजस या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळत आहे. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलं पावली येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. इथे हार मानायची नाहीये, खेळ खेळायचा आहे. आणि इथे मात्र आता जिंकण्यासाठी फक्त 40 धावांचं टार्गेट उभा आहे. आणि आता मात्र इथे खेळण्यासाठी आता SIA11 टीम दुसऱ्या इनिंग मध्ये सर पाहायला मिळेल. थँक्यू टीचर, थँक्यू. तर आता काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. खऱ्या अर्थानं कॅडेनेक्स प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 1 मध्ये ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 55,555 रुपये सौजन्य लाभलेला आहे. एकेव गावचे उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री प्रदीप दादा कदम साहेब यांचा आम्ही शुभ सन्मान करतोय. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन आदरणीय श्री तुकाराम दादा कदम यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करत आहोत. त्याचबरोबर त्यांचा सन्मान आम्ही थोडं थांबवतोय, परंतु अमोल फडतरे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे त्यांचाही शुभ सन्मान आम्ही करत आहोत. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन प्रदीप दादा कदम यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. अमोल फडतरे यांचा शुभ सन्मान आम्ही करतोय. खरं तर विशेष सहकार्य त्यांचं लाभलेलं आहे आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकाल शुभ सन्मान केला जातोय अमोलजी फडतरे यांचा. त्याचबरोबर पुढील सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आदरणीय श्री युवराज माने मस्करवाडी गावचे सुपुत्र आहेत, त्यांनी देखील या स्पर्धेला आवर्जून भेट दिले. त्यांचाही शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. युवराज दादा माने साहेब यांचाही शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन आदरणीय श्री नामदेव कदम यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते युवराज माने साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. थँक्यू सो मच. आता पुन्हा एकदा मेगा फायनलच्या मॅचला होती सुरुवात. पूर्वार्ध खेळ समाप्त झाला, उत्तरार्ध खेळाला होती सुरुवात. पूर्वार्ध खेळामध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला अर्थातच निवृत्ती शिंदे सर आणि विनोद जाधव सरांचा आवाज तुम्ही ऐकताय, परंतु आता उत्तरार्ध खेळामध्ये देखील याच जोडीचा आवाज तुम्हाला निश्चितपणे ऐकायला मिळेल. एका बाजूला निवृत्ती शिंदे सर आणि त्यांच्या जोडीला विनोद जाधव सरांच्या वाणीतून ऐकूया उत्तरार्ध दुसऱ्या डावाची कहाणी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आपण जाऊयात आता दुसऱ्या इनिंगच्या खेळाकडे. तिथे मात्र ओपनर जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. नितीन वांगडे आणि संदीप कदम जे हे देखील दोन्ही खेळाडू सध्याच्या घडीला चर्चेमध्ये आहेत. कालिका वॉरियर्स टीम कडून 39 धावा झालेत आणि 40 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे. इथे मात्र ते पार करण्यासाठी SIA11 संघाची आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला नितीन वांगडे आणि त्यांच्या साथीला संदीप कदम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 10 वेळा पराभव झाला ना तरी चालेल, पण एकच विजय असा मिळवा की लोक आयुष्यभर लक्षात ठेवतील. कॅडेनेक्स प्रीमियर लीग 2025 मेगा फायनलची मॅच कोण जिंकेल कोण हारेल आणि या चमचमत्या ट्रॉफीवरती आपल्या सुवर्ण अक्षरामध्ये कोण नाव कोरेल ही असणारी मॅच. मेगा फायनल सीझन क्रमांक 1 अगदी प्रेक्षकांची मांदियाळी व्यासपीठावरती भरगच्च पाहायला मिळते. आणि याच मॅच साठी आपण पाहतोय मेगा फायनलचा पहिला सामना या ठिकाणी रंगता आपल्याला पाहायला मिळतोय. विजय कदम आणि सोमनाथ कदम यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती. विजय कदम आणि सोमनाथ कदम सेकंड इनिंग साठी मॅच लावते सुरुवात. अगदी 39 धावा आपण पाहतोय धावफलकावरती जमवले आणि लक्ष सेट केले. 24 चेंडू 40 म्हणजे प्रतिषेधक 10 धाव्यांची सरासरी. पहिला चेंडू गणपती बाप्पा मोरया. इथे मात्र पहा पहिला चेंडू बेट झाला. इथे मात्र आपण पाहतोय सुपर हिट झालाय गोलंदाज आणि इथे मात्र आपण पाहतोय एकही चेंडू इथे रन नाहीये. पहिला चेंडू आपण पाहिलं तर इथे मात्र डॉट येताना पाहायला मिळतोय. गोलंदाज आपण पाहिलं तर गोलंदाज शशिकांत शिंदे याला मात्र पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळताना आता सध्याच्या घडीला पाहतोय.
आता जर पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये हे तिसरं षटक टाकत असताना याला आम्ही पाहिलं गेलंय, परंतु काहीतरी रणनीती वेगळी कालिका वॉरियर्स संघाकडून सर आपल्याला पाहायला मिळते. अजित कदम यांना विनंती करतो या आपण मुख्य व्यासपीठावरती. नेक्स्ट बॉल कट केलाय, या ठिकाणी आपण पाहतोय टपली सिस्टीमचा वापर केलाय. चेंडू निघून जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, छेदात फरार. चेंडूवरती धावा आल्या 4. संदीप कदमच्या बॅट मधून इथे मात्र पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 39 धावा झाल्यात आणि 40 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र संदीप कदमच्या बॅट मधून चौकार पहिला पाहायला मिळालाय. अगदी पॉइंट आणि कव्हरच्या अगदी क्षेत्रामध्ये निवडलंय. डीप कव्हरच्या दिशेने चेंडूला मात्र 4 धाव्यांसाठी धाडलाय. शशिकांत शिंदे गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळतील. अजून एक स्लोअर चेंडू मात्र हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि तिथे मात्र कॅच विन द मॅच म्हटलं जातं. पकडो कॅच, छितो मॅच, छोडो कॅच, हरो मॅच म्हटलं जातं. पकडला जातोय झेल आणि संपला जातोय संदीप कदमचा खेळ खेळ खेळ. अगदीच आपण पाहतोय जल्लोष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट मिळवली आहे, आनंदोत्सव साजरा केला जातोय. हे क्रिकेटचं द्वंद्व, क्रिकेट रणसंग्राम, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम. कॅडनेक्स प्रीमियर लीग 2026 सीझन 5 पहिल्या पर्वाला यशस्वीरित्या गवसणी घालताना आपण पाहतोय. पहिला विकेट मिळालाय संदीप कदम. इल डगआउट मध्ये, चला फास्ट करा, जलद घ्या. अगदी आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त बॅट. आशीर्वाद मिळावा मोठ्यांकडून, आनंद मिळावा जगाकडून, कृपा मिळावी देवाकडून, स्नेह मिळावा सर्वांकडून, हीच प्रार्थना आहे देवाकडे. जगात माहिती नाहीये किती दिवस जगायचंय, जिंकून घ्या सगळ्यांची मन, हाच जीवनाचा खरा दागिना आहे. हा कदम बंधूंनी जिंकलाय, हा कॅडनेक्स कंपनीने जिंकलाय. कॅडनेक्स प्रीमियर लीगच्या माध्यमातून सागर दत्त कदम, दीपक दत्त कदम, संपूर्ण कदम टीम. नाउ स्टार्ट बिग मॅच, बिग फाईट, बिग टुर्नामेंट. थोडस स्पीडअप करायचंय मित्रांनो. या ठिकाणी आपण पाहतोय मेगा फायनलची मॅच आणि इथे मात्र गोलंदाज सध्याच्या घडीला पाहतोय 3 चेंडू टाकून झाले. 3 चेंडूंच्या पाठीमागे 4 धावा, 1 विकेट मिळवले. शशिकांत पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आहे आणि इथे मात्र इथं फटका चांगला आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक धावतात, परंतु चेंडू मात्र सीमा रेषे पार जाताना पाहायला मिळेल का? क्षेत्ररक्षण खूप चांगला सन्मान पटेलचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या तिथे मात्र 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि जयवंत सतीश जांगळे मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती झाली आहे टोटल 6 धावा 1 गडाच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर नवीन पुन्हा एकदा आपण चेंडू टाकत असताना शशिकांतला पाहतोय. अगदी अखोट टप्प्याचा चेंडू, अतिरिक्त बाउन्स मिळालाय. पंच काय सांगतील याच्याकडे लक्ष आहे आणि पंच तिथे तात्परतेने काम चोख पार पडत असताना पाहायला मिळतात आणि इथे मात्र आपण पाहतोय व्हाईट बॉल. एक अवांतर धाव खर्च होताना सर पाहायला मिळते. खरं तर शशिकांत याचं थोडं षटक मी म्हणेन हळूहळू संपत नाहीये. आतापर्यंत चेंडू टाकून झाले 4. या षटकामधले धावा खर्च गेल्या त्या टोटल 7 धावा. फटका चांगला आहे, बेमिसाल स्ट्रोक आहे. चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषे पार. सतीश जांगळेच्या बॅट मधून आता मात्र लांबच लांब दूरवरचा हा षटकार सर पाहायला मिळतोय. तर षटकाराची धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 13 धावा, 13 रन्स, 1 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी पलटवार प्रति हल्ला मैदानाच्या आतमध्ये एकतर्फी लढत आतापर्यंत तरी पाहायला मिळत नाहीये. झुंज दिली जाते. फास्ट करा, खेळाडूंना विनंती आहे. अंधार होईल बॅटिंग करणाऱ्या टीमला. लढत समान व्हायला हवी. जिंका मेहनतीनं, खेळा आत्मविश्वासानं, लढा की इतिहास होईल त्या पद्धतीने लढा. इथे नेक्स्ट बॉल मैदानाच्या आतमध्ये हाफ ट्रॅकर चेंडूला उंची दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे, गाड फसले. इथे आणखीन 1 विकेट पाहायला मिळते. 13 या अंकावरती दुसऱ्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता मेरे दोस्त, हौसलों से उड़ान होती है. हिम्मत दाखवावी लागेल, किंमत मिळेल. विरोधक नाही तर प्रगती नाही. ज्याच्यात हिम्मत त्यालाच किंमत.
पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय संघाची धाव संख्या 13. या धाव संख्येवरती 2 गड्यांच्या मोबाईल आता मात्र 18 चेंडू आणि धावा करायच्या त्या तब्बल 18 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. आता मात्र सागर या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला सागर मुसळे स्वतःचा संघ नायक या ठिकाणी आपल्याला टीम कालिका वॉरियर्स संघाकडून या ठिकाणी पाहायला मिळेल. याच हाताने गोलंदाजी टाकली जाते, याच हाताने फलंदाजी केली जाते. म्हणून म्हटलं जातं ना, हातावरील रेषेमध्ये दडलेले भविष्य बघू नका, त्याच हाताने कष्ट करा आणि स्वतःचं भविष्य घडवा. भविष्य घडवायचं असेल ना तर याच हाताने गोलंदाजी आणि फलंदाजी इथे मात्र करावी लागेल. गोलंदाज सागर मुसळे आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र फटका रेंज मध्ये आलाय, रनर मध्ये आलाय, फेकून दिलाय. 6 धावांसाठी येतोय षटकार. निश्चितच आपण पाहतोय धावा झाल्या त्या धाव फलकावरती तब्बल 19 धावा, 2 विकेटचं पतन आपण पाहतोय. 1.1 चेंडूचा खेळ झालाय. हाफ ट्रॅकर चेंडू अगदी आपण पाहतोय टप्प्यात चेंडू टप्प्यात कार्यक्रम उरकलाय. बॅटिंग करतोय 1 चेंडू 6 धावा नितीन वांगडे मैदानाच्या आतमध्ये आकार माधवताना आपण पाहतोय. सामना असा जिंकता येणार नाहीये. मी नेहमी म्हणतो भिंतीवर लावलेल्या घोड्याचे चित्र पाहून प्रगती होत नसते. त्यासाठी सकाळी सूर्योदय आधी उठून कष्टाची दौड करावी लागते. कष्ट करावं लागेल. कष्ट कष्ट आणि कष्टच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक जबरदस्त रोकटोक अक्का गोला उछाल कर बोला आणि बल्लेबाज के बॅट से इधर 6 धावांचा टोला. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सध्याच्या घडीला नितीन वांगडे ब्रँडेड षटकार सर पाहायला मिळतोय. कोकणचा राजा यांच्याकडून जर नितीन वांगडेनं सामना जिंकून दिला तर 500 रुपयांचा प्राइज असेल. विस्फोटक बॅटिंग कोकणचा राजा यांच्याकडून 500 रुपये येतील. नितीन वांगडेसाठी सामना जिंकून दिला. ऐकलं, कष्ट करतोय. स्वतःची सावली देखील उन्हात गेल्याशिवाय मिळत नाही. नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडून उसणं मिळत नसतं, ते स्वतःलाच निर्माण करावं लागतं. नक्कीच या ठिकाणी अजून एक लाजवाब फटका आलाय. गेलेल्या क्षणांसाठी झुरत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणांची मनमोकळेपणाने हात पुढे करा. कदाचित आयुष्यात मागच्या पेक्षाही काही चांगलं घडेल आणि ही ते घडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नितीन वांगडे हिरो त्याच्या बॅट मधून इथे मात्र आता फलंदाजीची आग ओकणारी फलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळते. निश्चितच हिरो हिरो नावाने ओळखला जातोय आणि कामगिरी तशी करतोय. विस्फोटक बॅटिंग करतोय नितीन वांगडे. नेक्स्ट बॉल आक्रमण केले, आक्रमण केले. वाह रे वाह, वाह भैया. गेंद चली गई झुमरी तलैया ताता तैया ताता तैया. नितीन वांगडेचा खेळ 4 चेंडू 24 धावा. इथे मात्र नितीन वांगडेच्या बॅट मधून तब्बल 4 षटकार सलगचे आले. त्याने याच फलंदाजाच्या नावावरती 6 चेंडू मध्ये 6 षटकारांचा इतिहास आहे. परंतु त्याच इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा एकदा पाहायला मिळते का? कारण की आता मात्र धावा करायच्या फक्त 3. परंतु 5वा षटकार येईल का आणि धोनी स्टाईल मॅच फिनिश करेल का? नितीन वांगडे मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 3 धावांची गरज सलगचे 4 षटकार सध्याच्या घडीला नितीन वांगडेच्या बॅट मधून पाहायला मिळाल्यात आणि 3 षटकारासाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इथे मात्र यॉर्कर चेंडू सागर मुसळेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. रनआउटची संधी, डायरेक्ट हिट आणि इथे मात्र एक सिंगल धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. आता मात्र धावा करायच्या त्या फक्त 2 धावा. 2 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये अगदी जवळ. क्लोजिंग वरती मॅच. एका बाजूला आपण पाहतोय दीपकजी कळके यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कालिका वारियर दुसऱ्या बाजूला. सिया 11 फटका खेळलाय. कॅच होईल. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. अक्षयदादा जानकर यांचा संघ आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दीपकजी कळके यांचा कालिका वारियर संघ. या स्पर्धेत कुणी जिंको कुणी टायटल घेऊन जाओ, खचून जाऊ नका. निवृत्ती सर नेहमी म्हणतो अपयशी यशाची पहिली पायरी आणि तुम्हाला पडता पडता देखील जिंकता येतं हे कधी विसरून जाऊ नका. 365 दिवसानंतर वेट करा. ही स्पर्धा पुन्हा येईल नव्या उमेदीनं, नव्या जोशानं. कॅडनेक्स कंपनीच्या माध्यमातून कॅडनेक्स प्रीमियर लीग.
तर या ठिकाणी आपण पाहतोय CI11 संघाचे संघ मालक आणि त्यांचा पूर्ण डगआउट सध्याच्या घडीला आपण पाहतोय. अगदी या ठिकाणी आनंदाच्या वातावरणामध्ये पाहायला मिळत आहेत. म्हणूनच म्हटलं जातं ना, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटचा चेंडू टाकला जात नाहीये ना, तोपर्यंत कोण जिंकेल, कोण हरेल, कोण ही मेगा फायनल मॅच जिंकेल हे सांगू शकत नाहीये. म्हणूनच म्हटलं जातं, एक पाऊल रोज पुढे टाका, मोठा प्रवास आपोआप पूर्ण होईल. आणि हा प्रवास मात्र पूर्ण होताना पाहायला मिळत होता. चेंडू मात्र हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा झेलची संधी आहे आणि इथे मात्र पवार फौजी याने देखील या ठिकाणी विकेट घेतली आहे आणि फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला डगआउट मध्ये चिंतेचं वातावरण. CI11 चे संघ मालक सध्याच्या घडीला आपण स्क्रीनवरती पाहतोय. पूर्ण स्क्वॉड या ठिकाणी आपण पाहतोय. कॅप्टन राकेशला देखील सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण स्क्वॉड आपण पाहतोय CI11 चा. अगदी टाळ्यांचा गडगडाट करते, नवीन बॅटरला प्रोत्साहन देते. आता जिंकण्यासाठी धावांची गरज आहे, ती मात्र फक्त 2 धाव्यांची गरज आहे. अजूनही चेंडू भरपूर काही बॅलन्स असताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 धाब्याची गरज मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेट 7 अक्षरांनी जोडलं गेले. C for control, R for responsibility, I for intelligence, K for knowledge, E for talent आणि T for talent, E for energy. क्रिकेटचा खेळ, क्रिकेटचा थरार, क्रिकेट रणकंदन, क्रिकेटचा द्वंद्व, क्रिकेटची झुंज, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटची मांदियाळी, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा महाकुंभ मेळा. कॅडलॅक्स प्रीमियर लीग 2026 सीझन फर्स्ट. इथे मात्र पहा, अगदी चांगला शॉट आहे. विनिंग शॉट पाहायला मिळेल का? चेंडू मात्र जाईल रेषा पार पार पार. CI11 अभिनंदन अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. कॅडनेस प्रीमियर लीग 2026 चा मानकरी CI11 ठरतोय अक्षरदादा जानकर यांचा संघ विजेता संघ ठरला. कॅडनेक्स प्रीमियर लीग च्या माध्यमातून आपण पाहतोय, वक्त से पहले नसीब से ज्यादा कभी कुछ नहीं मिलता. मी नेहमी म्हणत असतो, आसमान के तारे कोई गिन नहीं सकता, आसमान के तारे कोई गिन नहीं सकता, किस्मत की रोटी कोई छीन नहीं सकता. जे नशिबात आहे ते मिळणार याच क्षणाला, याच वेळेला. अगदी जबरदस्त आयोजन कदम बंधूंच्या माध्यमातून, कॅडनेक्स कंपनीच्या माध्यमातून. कॅडनेक्स प्रीमियर लीग 2026 पहिलं पर्व. अगदी दमदार आयोजन, दमदार खेळाचा प्रात्यक्षिक, दमदार खेळ आणि चांगल्या पद्धतीचं नेत्रदीपक दैदिप्यमान आयोजन म्हणता येईल. या पहिल्या पर्वाला यशस्वीरित्या पार केले. समसमते करंडक बायसिकल, लकी ड्रॉची बायसिकल, अगदी आलेल्या मान्यवरांचा मान सन्मान, सर्व काही सुरळीत, सर्व काही जबरदस्त असं या ठिकाणी खेळाचं पर्व. तर थँक्यू सो मच. इथे मात्र CI11 संघ मात्र या ठिकाणी मेगा फायनल मध्ये जिंकलाय आणि सुवर्ण अक्षरामध्ये या ट्रॉफी वरती कॅडनेक्स प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 1 चा मानकरी ठरलाय. मैत्री म्हणजे मन मोकळं करण्या हक्काचं ठिकाण म्हणजे मैत्री. खूप काम असतानाही आवर्जून आठवण काढते ती मैत्री. कितीही वादळे आली तरी खंबीरपणे सोबत राहते ती मित्रांनो मैत्री. वयाचा अंतर न बाळगता एकमेकांच्या समजू शकते ते मित्रांनो मैत्री. आपली चूक असताना देखील आपण सांभाळतो ती मैत्री. आणि आज मैत्रीपूर्ण आज या बंधूंच्या माध्यमातून ही कॅडनेक्स प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि एक कॅडनेक्स प्रीमियर लीगचा पहिला चॅम्पियन CI11. तर निश्चितच आपण पाहतोय जल्लोष मैदानाच्या आतमध्ये, जल्लोष आपण पाहतोय CI11 आणि कालिका वॉरियर्स यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अगदी जबरदस्त टुर्नामेंट, जबरदस्त पाठ नक्कीच आपण पाहूया. इथे मॅच CI11 आणि कालिका वॉरियर्स यांच्या माध्यमातून आपण पाहिली. CI11 ठरतोय विजेता आणि उपविजेता ठरतोय कालिका वॉरियर्स दीपकजी कळगे यांचा, अक्षयदादा जानकर यांचा. CI11 ठरतोय विजेता. आपण वळूया सत्कार सोहळ्याकडे. अर्थातच तुषार जांभळे सर.